31 डिसेंबरची पार्टी असो की घरी छोटंसं गेट टुगेदर असो व बर्थडे पार्टी असो, अशा कुठल्याही प्रसंगाकरिता बनणारी अशी सोपी व सरळ व्हेज बिर्याणीची रेसिपी आज आपण बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। व्हेज बिर्याणी करिता भाज्यांमध्ये मी घेतला आहे एक मध्यम आकाराचा बटाटा, 200 ग्राम पनीर, फुलगोबी, गाजर आणि हिरवे मटार आणि इथे एक टमाटर कट करून घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाजीपाला घेऊ शकता। इथे एक ग्लास बिर्याणी राईस मी भिजत घातलेला आहे। इथे अमूलचं मस्ती दही वापरत आहे मॅरिनेशनला। इथे 1 चम्मच बिर्याणी मसाला, तिखट तुमच्या चवीनुसार कमी जास्त, हळद, धनेपूड आणि हा आहे बिरिस्ता। बिरिस्ता कसा बनवायचा, कसा तळायचा हे मी मागच्या व्हिडिओला सांगितलं आहे, सो तुम्ही ते चेकआउट करा, मी खाली लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते आहे। तर सर्वात अगोदर आपण एक बेसिक मसाला तयार करून घेऊया। मिक्सरच्या भांड्यात कांदे, कोथिंबीर आणि हिरवे मिरच्याचा असा पेस्ट करून घेऊया। तर इथे तेल गरम करायला ठेवलं होतं, तेल ऑलरेडी गरम झालेलं आहे। सो आता यात सर्व भाज्यांना फ्राय करून घेऊया। एकत्र सगळे भाज्या टाकूया, फुलगोबी, बटाटे, गाजर, सगळ्या, मटार सोडून। मटारला आपल्याला फ्राय नाही करायचंय, यांना जास्त फ्राय नाही करायचं, एक 10 मिनिटं हलकासा रंग येईपर्यंत फ्राय करायचंय। एक मीडियम हाय फ्लेमवर तुम्ही याला फ्राय करून घ्या। हे बघा, भाज्यांना छान असा रंग आलेला दिसत आहे, गोबीला सुद्धा ब्राऊन कलर आलेला आहे। सो आता या भाज्यांना टिश्यू पेपरवर काढून घेऊया। आता इथे पनीर फ्राय करायचं आहे। पनीरला पण ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। हे बघा, पनीर पण छान तळले गेलेले आहे। सो पनीरला पण आता इथे बाकी भाज्यांसोबत टिश्यू पेपरवर काढून घ्यायचं। मग आता सगळ्या फ्राईड भाज्यांना मॅरिनेशन करून घेऊया। सो मॅरिनेशन करण्याकरता इथे भाज्यांना दही प्लस बिर्याणी मसाला सोबत मॅरिनेशन करून घेत आहे। तर आता या सगळ्यांना मिक्स करून घ्यायचं आहे। आता एकदा की हे दह्यासोबत मॅरिनेशन झालं तर इकडे या मॅरिनेशनला 1 तास असंच मॅरिनेट करून ठेवा। जास्त वेळ असेल तर जास्त वेळ पण ठेवू शकता। ज्या तेलात भाज्या फ्राय केले होते तेच तेल आता मी वापरत आहे। सो आता इथे सर्वात अगोदर मी आलं लसणाचा पेस्ट टाकलेला आहे, याला छान प्रकारे असं फ्राय होऊ देऊ। आता जो मसाला प्रिपेअर केला होता तो मसाला यात टाकायचा आहे आणि याला पण छान प्रकारे मिक्स करून फ्राय करून घ्यायचा आहे। बघा, आलं लसूण आणि जो बेसिक मसाला टाकला होता तो दोन्ही छान प्रकारे मिक्स झालेले आहे, छान प्रकारे शिजलेले गेलेले आहे। सो आता इथे बेसिक मसाले टाकून घेऊया। लाल तिखट, हळद आणि धनेपूड हे बेसिक मसाले टाकून घेऊया। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात, जसं मी अगोदरही सांगितलं आहे, आताही सांगत आहे। यांना पण छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे एक कट केलेला टोमॅटो टाकायचा आहे, याला पण छान मऊ होतपर्यंत, सॉफ्ट होतपर्यंत शिजून घ्यायचं आहे। आता 1 तास झालेला आहे, मी 1 तास मॅरिनेशन करण्याकरिता ठेवलं होतं भाज्यांना। सो 1 तासानंतर भाज्यांना या मसाल्यामध्ये टाकत आहे, थोडंसं फ्राय करून घेऊया बाकीच्या मसाल्यांसोबत।
भाज्यांना पण मॅरिनेशन केलेल्या भाज्यांना जास्त नाही 40% शिजवायचं आहे, कारण की बाकीच्या भाज्यांना तर दम लावणार आहे ना, म्हणून. हे बघा, आता यात हिरवे मटार टाकायचे आहे आणि थोडासा बिरिस्ता. जसं की मी अगोदरही सांगितलं, आताही सांगते, बिरिस्ता कसा बनवायचा, कसा तळायचा, परफेक्ट कन्सिस्टन्सी कशी येऊ शकते ते मी मागच्या व्हिडिओला सांगितले आहे अंडा बिर्याणीच्या, तर तुम्ही प्लीज चेकआउट करा. आता यावर झाकून एक 5 मिनिटं होऊ द्या. 5 मिनिटानंतर झाकण काढल्यानंतर बघा कसं लाल लाल दिसत आहे, तर्री सारखं दिसत आहे. जास्त नका शिजू, लगेच 5-10 मिनिटं त्याला काढून घ्या. हे बघा, भाज्यांना मी दाखवते, जास्त नाही शिजवलेलं आहे. 5 मिनिटात गॅस फ्लेम बंद करून काढून घ्या. आता इथे दम लावून देऊया, दम लावायची तयारी करून घेऊया. तर सर्वात अगोदर इथे लेअर सेट केलेली आहे भाताची. हे स्टीम राईस आहे. भात कसं शिजवायचं, काय शिजवायचं हे पण मी माझ्या मागच्या व्हिडिओला सांगितले अंडा बिर्याणीचा, तर तुम्ही चेकआउट करा. तिथे सगळे डिटेल दिलेलं आहे भाताबद्दल आणि बिरिस्ताबद्दल. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर भाताच्या लेअरवरती आपण भाज्यांची आता ही लेअर सेट करून घेऊया सगळ्या मसाल्यांसोबत. हे बघा, आता त्यावर परत एक असं भाताची लेअर सेट करायची आहे. छान प्रकारे पूर्ण स्प्रेड करायचं आहे भात. आता त्यावर कोथिंबीर कट केलेला टाकायचा आहे. तुमच्याकडे पुदिना असेल तर तुम्ही पुदिना पण टाकू शकता. आता पूर्ण बिरिस्ता टाकून घ्यायचं आहे आणि तुपाला असं विरघळून असं टाकायचं आहे. आता याला 20 ते 25 मिनिट दमवर ठेवायचं आहे. 1 शिटी झाली तरी काही प्रॉब्लेम नाही. आता 25 मिनिटानंतर चेक करून घेऊया कुकरला. ते वरची जी लेअर असते ना, ते खूप अमेझिंग दिसायला. हे बघा, भात पण काय मोकळा मोकळा झालेला दिसत आहे. जबरदस्त, वाव, भात खरं शिजलेला दिसत आहे. सो तयार आहे ही मग तुमची जबरदस्त अमेझिंग, जे नाव द्यायचं ते एकदम सोपी व सरळ रेसिपी बिर्याणीची. तर व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास तर प्लीज नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझं इंस्टाग्रामला पण चॅनल आहे पूजा बेले म्हणून आणि सासरच्या रेसिपीज म्हणून, सो त्याला जाऊन फॉलो करा. आणि कशी वाटली प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये सांगत जा. आणि माझ्या इन्स्टा पेजला सुद्धा फॉलो करा, मी लिंक खाली देत आहे डिस्क्रिप्शन. आता टाटा, बाय.